नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळालेला आहे. मार्केट फर्स्ट हाफमध्ये सेलिंग साईड होतं. सेकंड हाफमध्ये मार्केटनी एका सपोर्टवरती छानशी बुलिश प्राइस ॲक्शन करून एक सुंदर बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे आपण डिमांड अँड सप्लाय झोन बघितला होता. मार्केटची जी ओपनिंग होती ती गॅप अप ओपनिंग होती आणि गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केटची जी ओपनिंग झाली ती सप्लाय झोनवरती झाली आणि सप्लाय झोनवरनं मार्केटनी काहीसे सेटअप तयार केले. मग निफ्टी असो किंवा बँक निफ्टी असो, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी इकडे दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला इनसाइड कॅन्डल सेटअप बघायला मिळाला. निफ्टीमध्ये इनसाइड कॅन्डल सेटअप झालेला नव्हता. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी एक नेगेटिव्ह मोमेंटम आफ्टर बुलिश गॅप अप ओपनिंग नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला आणि सेकंड हाफमध्ये जर बघितलं तर एका राऊंड लेवलवरती म्हणजे निफ्टीचं जर बघितलं तर 24,000च्या सपोर्टवरती मार्केटनी टप्पा खाल्ला. तिकडनं वरती जाताना एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न करून ब्रेकआउट दिला. आता हे जे तुम्हाला मी प्राइस ॲक्शन प्रत्येक ॲनालिसिसमध्ये समजून सांगत असतो, लेवल समजून सांगत असतो, डिमांड सप्लाय झोन समजून सांगत असतो आणि इकडे बघा आज पण मार्केटनी बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन दाखवून एक स्ट्रॉंग मोमेंटम दाखवला आहे आणि तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये काम करताना प्राइस ॲक्शन शिकण्याकडे लक्ष द्या द्या द्या. तुम्हाला जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल, तुम्हाला जर चार्ट ट्रेडिंगचं नॉलेज नसेल, तुम्हाला जर प्राइस ॲक्शन रिलेटेड जे काही फॅक्टर आहेत त्याचं नॉलेज नसेल तर या मार्केटमध्ये काम करण्यासाठी खूप कठीण आहे. इकडे रँडम जर तुम्ही काम करत असाल तर याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रत्येक प्राइस ॲक्शन समजता आली पाहिजे, प्रत्येक प्राइस ॲक्शन तुम्हाला रीड करता आली पाहिजे. प्राइस ॲक्शन बघून तुम्हाला समजलं पाहिजे की मार्केटची दिशा इकडनं काय राहू शकते आणि प्राइस ॲक्शन समजल्यानंतर मग त्याचा जो मोमेंटम आहे तो कितपत येऊ शकतो किंवा पॉसिबिलिटी काय आहे मोमेंटम येण्याची. आणि हे सगळं करून काही वेळेस प्राइस ॲक्शन फेलही होते आणि ज्या वेळेस प्राइस ॲक्शन फेल होते आपण जो व्ह्यू धरलाय प्राइस ॲक्शननुसार तो जर अपोजिटला जात असेल तर तिकडनं आपल्याला आपला ट्रेड मॅनेजमेंट करता आला पाहिजे. आता रिस्क फॅक्टर कुठे आहेत, रिवॉर्ड फॅक्टर कुठे आहेत ह्या गोष्टी देखील तुम्हाला समजता आल्या पाहिजे आणि रिस्क फॅक्टर, रिवॉर्ड फॅक्टर याच्या अनुषंगाने तुम्हाला त्या प्राइस ॲक्शनवरती कुठला मोमेंटम बनतोय आणि त्या मोमेंटमवरती रिस्क फॅक्टर हायर साईड आहे की रिवॉर्ड फॅक्टर हायर साईड आहे याचा समतोल बांधून तुम्हाला तुमच्या पोझिशन सायझिंग, लॉट सायझिंग तुम्हाला समजली पाहिजे. ओके, तर इतक्या सगळ्या काही गोष्टी असतात शिकण्यासारख्या. याच्या व्यतिरिक्त आणखी खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु काय होतं की लोकांना बेसिकचंच नॉलेज कच्चं असतं. मी काल पण पोल केला होता, ओके, वोटिंग पोल, की किती लोकांना प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे. जवळजवळ मला तर वाटतं 50% लोकांना प्राइस ॲक्शनचं नॉलेजच नाही त्याच्यामध्ये आणि ज्यांना 50%ला वाटते की प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे परंतु ते कितपत त्यांना व्यवस्थित पद्धतीने समजले हे देखील त्यांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे. कारण की चार्ट झाल्यानंतर हा इकडे डबल टॉप झाला होता, याला डबल टॉप बोलतात. ते चार्ट झाल्यानंतर इकडे इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला होता, याला इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न बोलतात. ते हा इकडे ट्रेंड लाईन झाली होती. हे चार्ट झाल्यानंतर येता कामा नव्हे. चार्ट सुरू असताना मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते हे बघता आलं पाहिजे आणि फक्त प्राइस ॲक्शनचे येऊन काय उपयोग आहे का, त्याच्याबरोबर त्याचे घटक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत जे की आता मी तुम्हाला सांगितले. तर स्वतःला विचारून बघा की तुम्हाला कितपत प्राइस ॲक्शन जमतीये. आणि काय होतं खूप लोकांचं काय होतं की ओव्हर ट्रेडिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. ओके, 2 पेक्षा जर जास्त वेळा तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ते कन्सिडर केलं जातं ओव्हर ट्रेडिंगमध्येच. आता हे ओव्हर ट्रेडिंग होण्याची वेगवेगळी प्रत्येकाची कारणं असतात. तुमचं रिस्क, एका दिवसाची रिस्क काय आहे हे तुम्हाला आधीच माहिती पाहिजे.
ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत, खूप काही शिकण्यासारखं असतं. आणि ज्यावेळेस बघा तुम्हाला अनुभव असेल कोणाकोणाला, ज्यावेळेस आपण एखाद्या एक्झामची पूर्वतयारी ही चांगली प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित अभ्यास करून जातो ना, आणि ज्यावेळेस आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येते आणि त्या प्रश्नपत्रिकेला आपण ज्यावेळेस पाहतो ना आणि आपला पूर्ण अभ्यास झालेला असतो, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या मनामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि त्यानंतर मग इकडे-तिकडे डोकवायची गरज पडत नाही. मुंडकं खाली, पेपर लिहायला सुरुवात, मुंडकं वरती, पेपर संपला. आणि जो काही कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या बॉडी लँग्वेज म्हणून दिसतो, ते तर शेजारच्याला, पाजारच्याला पण कळतं, की "अरे, तू खूप चांगला सुंदर पेपर लिहिला." आणि ज्यावेळेस रिझल्टची वेळ येते, त्यावेळेस मग आपल्याला समजतं, की वाह! आपण जे अभ्यास केला होता, त्याचं इथं चीज झालेलं आहे. नाहीतर मग अभ्यास नसला, की सगळं बोरिंग वाटतं. कधी वेळ जातोय, कधी सुटतोय, कधी होतंय, कधी बेल होतीये, काय याच्याकडून बघायला मिळते का, त्याच्याकडून बघायला मिळते का, ह्याच्यामध्ये टाईमपास चालू असतो. आणि इथेही तेच होतं. तुमचा जर अभ्यास कच्चा असेल ना, तर तुम्ही हेच करता. इकडून कॉल मिळतोय का, इकडून टिप्स मिळते का, इकडून अकाउंट हँडलिंग मिळते का, इकडून काही बघायला मिळते का, हे अशामध्येच दिवस जातो. काही तुक्का लागतोय का, काही रँडम लागतोय का, याच्यात तुक्के, रँडम, दुसऱ्यांवरती डिपेंडन्सी असेल ना, तर याला आत्ताच राम-राम ठोका आणि तुमचं जे काही काम करत असाल ना, ते काम सुरळीतरित्या करत राहा. कारण की हे मार्केट एक असं आहे, की इकडे रिस्क खूप हाय आहे. इकडे कोणालाही दयामाया दाखवली जात नाही. इकडे रिस्क खूप हाय आहे. ओके. आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमधनं सांगण्याचं काय असतं, की बाबा ज्याला माहीत नाही व्यवस्थित गोष्टी त्याच्यापर्यंत व्यवस्थित सुरळीत गोष्टी पोहोचवाव्या. ओके. आणि ज्यांना ऑलरेडी यातनं काही एक्सपिरियन्स आलेला आहे, ते देखील कमेंटमध्ये सांगा, की कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला आहे. आणि हे जे काही प्राईज ॲक्शन आहे, सेटअप आहेत, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन म्हणा, मार्केट सायकॉलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ओके. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राईज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल, हे शिकून घ्यायचं असेल, तर तुम्ही तिकडे जॉइन करू शकता. उगाच टाईमपास म्हणून जर करणार असेल, तर तिकडे जॉइन करण्याची काही गरज नाहीये. जर तुम्ही सीरियस असाल, तुम्हाला खरोखर शिकायचंय, ओके, तरच जॉइन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉइन केलेलं आहे, त्यांचे चांगले-चांगले कमेंट्स येतातच आहे माझ्याजवळ. त्यांचा जो फीडबॅक आहे, तो चांगला येतोयच आहे. त्यासाठी तुमचा धन्यवादच आहे. पण कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा, की प्राईज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग शिकण्याच्या अगोदर तुमचं माइंडसेट कसं होतं मार्केटबद्दल आणि शिकल्यानंतरचं माइंडसेट कसं झालेलं आहे मार्केटबद्दल, हे तुम्ही सविस्तर आवर्जून कमेंटमध्ये सांगा. कारण की काय होतं, की जे लोकं नवीन असतात त्यांना ते सगळ्यांना एकसारखेच धरतात. त्यांची त्यात काही चूक चूक नाही. कारण की सगळ्यांनी तसं केलेलं आहे. त्यामुळे आपण कसं वेगळं आहोत, हे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीमध्ये एक चांगला पुलबॅक देऊन बुलिश मोमेंटम आलेला आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलं होतं हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु उद्या आपल्याला जर बघितलं तर गुरुवार आहे. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके. मग ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो? मार्केटची ओव्हरऑल दिशा काय राहू शकते? हे आपल्याला बघायचंय. आणि हा जो काही आजचा जो स्ट्राँग बुलिश मोमेंटम आलाय, हा सस्टेन होतोय का नाही होतोय हे बघायचंय. त्याचबरोबर सपोर्ट रेझिस्टन्स कुठे तयार होतं ते, ओके. कुठल्या लेवल ओपन होतात ते मार्केटच्या, ते आपल्याला डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर त्याचा ओआय डाटा देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आणि टेलिग्रामला जर जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि प्राईज ॲक्शन आणि सेट ट्रेडिंगच्या कोर्सची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. येऊया आता चार्टवरती. आता बघितलं तर हा निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके. सगळ्या लेवल एकदम मी हाईड करतोय. मोमेंटम आलाय हे आपल्याला दिसतंयच आहे. परंतु जर काल जर तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला काही
चार्ट ॲनालिसिस करताना सांगितलं होतं की मार्केट आत्ता काय होतं, एक वन डायरेक्शन मोमेंटम जाते त्याच्या अगेन्स्ट जाते. ओके, म्हणजे एकाच दिवशी आपल्याला बुलिश मोमेंटम पण बघायला मिळाला, सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. हे काल आपण डिस्कस केलं होतं, तुमच्या लक्षात असेल तर नक्की आवर्जून सांगा. बघा इकडे डाऊन साईड मोमेंटम पण आला, त्या दिवशी बुलिश मोमेंटम पण आला. इकडे बुलिश मोमेंटम आला, त्या दिवशी सेकंड हाफमध्ये सेलिंग मोमेंटम आला. फर्स्ट हाफ सेलिंग मोमेंटम, सेकंड हाफ बुलिश मोमेंटम. आज जर बघितलं तर गॅप ऑफ फर्स्ट हाफ सेलिंग मोमेंटम, सेकंड हाफ बुलिश मोमेंटम. हे कालची उदाहरणं आपण प्रायजेक्शननुसार कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघितली होती, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघितली होती. येस ऑर नो कमेंट करून सांगू शकता. आता नो कमेंट करणारे बहुतेक त्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल, परंतु मला माहिती आहे तुमच्या लक्षात असेल ही गोष्ट. आणि आज पण तसंच झालं. ओपनिंग नंतर सेलिंग मोमेंटम आणि त्याच्यानंतर परत एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम. आता इकडे परत एकदा लक्षात घ्या की सपोर्ट डिमांड अँड सप्लाय झोन जर बघितला, ते सगळे आत्ता जर बघितलं तर मार्केटचं तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी वारंवार देत आलेलो आहे. आता इकडे बघा ही मोमेंटम इकडनं सुरुवात झाली होती, इथपर्यंत बुलिश झाली होती. इकडे एक बुलिश फ्लॅग ऑन पोल पॅटर्न तयार झाला होता. ओपनिंगच या लेवलवरती, म्हणजे ओपनिंगच 180 पॉईंटच्या आसपास झाली होती. म्हणजे जो बुलिश फ्लॅग ऑन पोल पॅटर्नचा जो बुलिश मोमेंटम होता, त्याची जर रेंज बघितली तर 180-200 पॉईंटची होती आणि ती रेंज मार्केटनी ओपनिंगमध्येच दाखवली. त्याच्यामुळे हा जो पॅटर्न होता त्याचा जो ब्रेकआउट होता तो ओपनिंगमध्येच आला होता. हे आपण टेलिग्रामवरती देखील पाहिलं होतं. मी त्याचा अपडेट केला होता. ओके, आता त्याच्यानंतर जर बघितलं तर हा काय होत आहे, इकडनं मार्केट काय झालं होतं, एक निगेटिव्ह मोमेंटममध्ये गेलं होतं. म्हणजे हा काय होता, एक सप्लाय झोन होता, ज्या लेवलवरनं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळाला होता. इकडे तेच बघायला मिळालं. मार्केटनी 24,250 लेवल टच केलं, या सप्लाय झोनला टच केलं आणि मार्केटने तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. बरं, निगेटिव्ह मोमेंटम दाखवला तो कुठपर्यंत दाखवला, लक्षात आहे का तुमच्या? ही कालची लेवल आपली नो ट्रेडिंग झोनची, ही मल्टिपल सपोर्टची लेवल 24,000ची 24,000ची नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट चालू होता, त्या सपोर्टपर्यंत दाखवलं बघा. थोडं पण खाली नाही, थोडं पण वरती नाही, एकदम त्या सपोर्ट लेवलवरती. आणि तिकडनं अशा पद्धतीने आता बघा, तुम्हाला प्राइस ॲक्शन माहिती नसेल ठीक आहे, पण तुम्हाला आपण लेवल पण बघितलं तर या लेवलच्या वरती मार्केट थोडंसं बुलिश राहू शकतं. ह्या ज्या काही लेवल आहेत त्या आपल्याला बघायला मिळू शकते. इकडे मार्केटने ऑलरेडी एक बुलिश मोमेंटम दाखवला होता, तशा पद्धतीचा काहीसा बुलिश मोमेंटम इकडे येताना दिसू शकत होता. इकडे मार्केटने लेवल पण ब्रेक केली. इकडे जर बघितलं तर काहीसा इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न इकडे पण झाला होता, इकडे पण झाला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळाली. ओके, मग हे जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे किंवा असेल किंवा नसेलही तरी शिकण्याचा प्रयत्न करत जावा. चार्ट रीडिंग किती जास्तीत जास्त करता येईल, चार्टवरती कशा पद्धतीने आपल्याला प्राइस ॲक्शन बघता यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत. तर थोडं समजून घ्यायचा भाग आहे. ओके, आता मार्केटनी चांगला मोमेंटम दिलाय. लेवल रिमूव्ह करूया सगळ्या. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. डेली टाईम फ्रेमवरती पण एकदा बघून घ्या. बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मार्केट या रेंजमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन करते. ही रेंज होती बघा, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. परंतु ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इकडे आपल्याला मार्केटने आज तयार करून दाखवलेली आहे. ओके, स्ट्रॉंग बुलिश करून या लेवलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. साधारण जर बघितलं 24,330च्या आसपास क्लोजिंग बघायला मिळते. नवीन रेजिस्टन्स जर बघितला तर 24,600चा आपल्याला बघायला मिळते. आता काय आहे, 24,330 म्हणजे 270 पॉईंटवरती आता नेक्स्ट रेजिस्टन्स आहे. म्हणजे 270 पॉईंटचा एक स्पेस इकडे निफ्टीमध्ये ओपन झालेला दिसतोय. आता ओपन झाला म्हणजे उठल्या उठल्या लगेच आपल्याला इकडे बघायला मिळेल का, इकडे मार्केट होते काय, त्याच्यासाठी काय प्राइस ॲक्शन बनते, ओपनिंग कुठं होतीये, त्याच्या नंतरनं सेटअप काय बनतं, ते ह्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. ओके, जाऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आपण हे बघितलं होतं की इकडे अशा पद्धतीने बॉक्स पॅटर्न तयार झालाय आणि त्या लेवलवरती मार्केट अप डाऊन करते. ओके, आज पण 50% पर्यंत पुलबॅक घेतलं आणि तिकडनं एक मोमेंटम. ओके, आसपास रेजिस्टन्सच्या लेवलने क्लोजिंग केलेले आहे, म्हणजे पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. ओके, काहीसं हे बॉक्सच्या बाहेर मार्केट जाताना दिसतं. आता लेवल समजताना समजून घ्या की प्राइस ॲक्शन कशी बनते आणि त्याच्यानंतर काय लेवल बघायला मिळतात. आजचा इंट्राडे हाय 24,350.
जो की या लेवल नंतर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार झाली होती. त्याच्यानंतर मार्केटनी ब्रेकडाऊन केला होता आणि मार्केटनी या लेवलवरती मल्टिपल अपडाऊन सपोर्ट घेतला होता. सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, मग आता जर बघितलं तिकडे या लेवलवरती काय आपल्याला बघायला मिळते की बाबा या लेवलवरती आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळते. मार्केटनी शार्प सेलिंग कुठून दाखवली होती 24,300च्या आसपास. जर बघितलं इकडे तर ह्या लेवलवरला एक ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने नेगेटिव्ह मोमेंटम तिकडनं मार्केट नेगेटिव्ह झालं होतं. त्याच्यानंतर पुल बॅक घेऊन परत मार्केटने त्या लेवलच्या आसपास नेगेटिव्ह आणि हा जो पूर्ण लेवल होता ह्या लेवलवरती सप्लाय झोन होता, इकडनं परत मार्केट नेगेटिव्ह. मग 3 वेळा नेगेटिव्ह मोमेंटम केल्यानंतर मार्केटने ती लेवल ब्रेक करून मार्केटने एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला दाखवलेली आहे. मग इकडे आपल्याला काय बघायला मिळते, इकडे नो ट्रेडिंगची रेंज बघायला मिळते 300-356 पर्यंत. थोडंसं आणखी खाली थोडा स्पेस देऊया. उद्या एक्सपायरी पण आहे सेन्सेक्सची, तर थोडंसं वॉलेटाईल जर झालं तर तिकडे काहीचे फेक ब्रेकआउट फेक ब्रेकडाऊन बघायला नको. काही लेवल आपण मार्क केले ते रिसेंटली मार्केटने कुठे कुठे कन्सोलिडेशन केलं होतं, कुठे कुठे सपोर्ट घेतलं होतं, त्या लेवल आपण बघितलं. तर या लेवलवरती जर बघाल तर इकडे मार्केटने एक ब्रेकआउट फेलियर करून या लेवलने सेलिंग प्रेशर दाखवत. मग ही एक लेवल आपल्याला काय बघायला मिळते, सपोर्टची लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती कन्सोलिडेशन. थर्ड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती इथे एक ब्रेकआउट होता. फोर्थ लेवल जर बघितलं तर ही एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डरचा नेकलाईन आहे. ओके, तर या काही लेवल आहेत. आता प्राइस ॲक्शन बघताना आपल्याला काय बघायला मिळते की बाबा एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आणि इकडे जर त्याच्यानंतर जर काही कन्सोलिडेशन झालं, कन्सोलिडेशन करून जर काहीसा बुलिश फ्लॅग पोल तयार झाला, तर त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो. याचा जो बुलिश मोमेंटमचा जो मोमेंटम इकडे आलाय त्याच्यानंतर कन्सोलिडेशन, पुल बॅक आणि त्याच्यानंतर परत एक कंटिन्युएशन, असा काहीसा प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकतो. ओके, कारण की ही जी रॅली होती एक स्ट्रॉंग रॅली आपल्याला बघायला मिळालेली आहे. ओके, तर बुलिश साईडला रिसेंटली काय रेजिस्टन्स आहेत ते समजून घ्या आधी. डाऊन साईडच्या लेवल आपण एक्सप्लेन करूयाच, आधी बुलिश साईडचे समजून घ्या. राऊंड लेवल, त्यानंतर जर बघितलं तर मल्टिपल रेजिस्टन्स, नंतर बघितलं तर या लेवलची एक लेवल आणि ही काही 22,500ची लेवल आपल्याला बघा. ओके, रेजिस्टन्स जवळ आलेला आहे त्यामुळे लेवल आहेत ते छोटे छोटे आहेत. आता बघा इकडे एक ब्रेकआउट नंतर कन्सोलिडेशन, डायरेक्ट जर उद्या ओपनिंगमध्ये जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे थोडीशी प्राइस ॲक्शन बनवू द्या. इकडे थोडा पुल बॅक वगैरे ह्या लेवलच्या आसपास घेऊ द्या. पुल बॅक घेऊन जर काहीसं राऊंडिंग बॉटम इकडे तयार करून जर ब्रेकआउट होत असेल तर मग या काही बुलिश लेवल आहेत हे आपल्याला बघायला मिळू शकतात. 24,400, 24,300, 435, 24,470 आणि 24,510 या आसपास लेवल आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. आता आजचा जो मुवमेंट होता फास्ट होता, मोठा होता, परंतु नेक्स्ट लेवल जर बघितलं तर छोट्या छोट्या अंतरावरती, कारण की रिसेंटली काय इकडे एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे, रेजिस्टन्स झोन आहे आणि त्या लेवलवरती थोड्या छोट्या छोट्या अंतरावरती आपल्याला पुलबॅक आणि रेजिस्टन्स बघायला मिळतात. त्यामुळे छोट्याशा लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे कुठलाही नेगेटिव्ह पॅटर्न आत्ता तरी बघायला मिळत नाही. ज्यावेळेस मार्केट क्लोजिंग झाले कुठलाही नेगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळत नाही. आता हा एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर काहीसा पुल बॅक, त्याच्यानंतर काहीसा एकतर एक डबल टॉप किंवा कप अँड हँडल पॅटर्न. ओके, हे 2 पॅटर्न आहेत. तसेच जर या लेवलवरती कन्सोलिडेशन करत राहिला आणि कन्सोलिडेशन करून आजचा इंट्राडे हाय ब्रेक नाही केला, म्हणजे साधारण 24,360ची जी लेवल आहे ती ब्रेक नाही केली तर आपल्याला हा जो मोमेंटम आलाय हा सस्टेन होताना दिसत नाही आणि मार्केटमध्ये पॉवर नाही वरती जाताना आपण असं कन्सिडर करू शकतो जर आजचा हाय ब्रेक होत नसेल. परंतु इकडे कन्सोलिडेशन करून करून जर मार्केट डाऊन साईड लावून 24,281 हा जो सपोर्ट आहे टेक्निकल सपोर्ट, हा जर ब्रेक होत असेल तर मग हा जो बुलिश मोमेंटम आलाय कुठे ना कुठे इकडे ब्रेकआउट फेलियर होते आणि मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह प्रायजेक्शन, निगेटिव्ह सिनर आपल्याला बघायला मिळते. मग 24,219,
सेकंड लेवल 24,281, सॉरी 24,181, थर्ड लेवल ब्रेकआउट लेवल 24,140 आणि 24,100 या काही सपोर्टच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा रेजिस्टन्स झोनवरती गॅप अप ओपन होते. एक स्ट्रॉंग रिकव्हरी आहे. डाऊन साईडपासून जर बघितलं आपण, म्हणजे जर बॉटमपासून जर बघितलं तर जवळजवळ 350 पॉईंटची रिकव्हरी आहे. आणि तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी देतच आलेलो आहे वारंवार. ओके, त्यामुळे डायरेक्ट जर 70-80 पॉईंटच्या प्लस जर अबाव निफ्टी जर गॅप अप ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. काय होते? वाढते. आणि जो गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो सेटअप आपल्याला इकडे बनताना दिसू शकतो. गॅप अप गॅप डाऊन सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेलं आहे. ओके, तर ते देखील पाहू शकता. गॅप डाऊनमध्ये मग मार्केट थोडंसं एक मोमेंटम देऊन इकडे रेजिस्टन्स तयार केलं. इकडे गॅप डाऊनमध्ये जर बघितलं तर इकडे सपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर मार्केट आलं ना तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन, कन्फ्युजन अशा गोष्टी होण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, तर त्या एक गोष्ट लक्षात ठेवा. जाऊया बँक निफ्टीकडे. मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा आपला मोठा होतो, परंतु मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जेणे की नवीन माणसाला पण समजते आणि ज्याला व्यवस्थित समजते तो देखील व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्यामुळे कंटाळा करू नका. ओके, इकडे जर बघितलं तर निफ्टी बँकचा चार्ट आहे बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. किती सुंदर प्राइस ॲक्शन झाली इनसाइड कॅन्डलची. इनसाइड कॅन्डल इकडे ब्रेक झाली, खाली आला, पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर एक निगेटिव्ह मोमेंटम. ओके, आता बघा इकडे निगेटिव्ह मोमेंटम नंतर बघा गॅप फिलिंग केला, गॅप फिल झाला, त्याच्यानंतर 54,700ची लेवल रिकव्हरी झाली आणि रिकव्हरी करून परत मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिला. आणि हा जो बुलिश मोमेंटम आहे ना हा खूप स्ट्रॉंग होता. जर बॉटम पासून पाहिलं आपण तर जवळजवळ 1500 पॉईंटचा बुलिश मोमेंटम इकडे बँक निफ्टीने दाखवलेला आहे. तिकडे काय बघायला मिळते थोडक्यात समजून घ्या की हा एक डिमांड झोन होता बघा. हे आपण काल पण पाहिलं होतं. ह्या डिमांड झोनमधून बुलिश, परत ह्या डिमांड झोनमध्ये आला बुलिश, परत ह्या डिमांड झोनमध्ये आला परत बुलिश. म्हणजे ही जी लेवल होती 54,500, 54,500, 54,600च्या आसपास हा डिमांड झोन होता. डिमांड झोनवरनं मार्केटने स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. आणि जो आता आलाय ना तो एका रेजिस्टन्स झोनमध्ये आलाय. ही जी लेवल आहेत बघा याला जर आपण असंच इकडे केलं तर रेजिस्टन्स झोनमध्ये आलं आणि एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे. तर काहीसा पुल बॅक, काहीसं कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल इंट्राडे हाय म्हणा किंवा चॅनल म्हणा, त्याच्यानंतर लेवल जर ब्रेक होत असेल तर मग तो ह्या ज्या रेजिस्टन्स लेवल आहेत या रेजिस्टन्सपर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो जर अशा पद्धतीची काही प्रायजेक्शन होत असेल तर. ओके, तर टेक्निकली काय प्रायजेक्शन बनते, टेक्निकल काय लेवल बनतात ते समजून घ्या. आजचा इंट्राडे हाय 56,084च्या आसपास इकडे इंट्राडे हाय लावला आहे. 55,981ला क्लोजिंग आहे. तर क्लोजिंग बऱ्यापैकी त्या लेवलवरती. थोडीशी आपण लेवल ॲडजस्ट करूया 56,200 आणि इकडनं कुठनं डिमांड झोन सप्लाय झोन सुरू होत होता 56,000वरनं. कारण 56,000ची जी लेवल ब्रेक झाल्यावरती मार्केटने काय केलं एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं, पण याची क्लोजिंग 56,000च्या खाली आहे. त्यामुळे क्लोजिंग अजूनही एका स्ट्रॉंग रेजिस्टन्सच्या खाली बघायला मिळते. ओके, याची रेंज थोडीशी मोठी झालेली आहे कारण की नो ट्रेडिंग झोनची काय रेंज बनते 55,861 आणि रेजिस्टन्स काय आहे 56,200. ओके, साधारण जर बघितलं तर 350 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज बनते. एक मोठा मोमेंटम आहे तर थोडासा स्पेस मिळू द्यायला कन्सोलिडेशन करायला. ओके, कन्सोलिडेशन करून काय प्राइस ॲक्शन बनवते बुलिश बेरिश हे बघणं गरजेचं आहे. आत्ता कुठली बेरिश प्राइस ॲक्शन दिसते का चार्टवरती आपल्याला नाही दिसत आहे. सप्लाय झोनवरती आहे का, सप्लाय झोनवरती आहे, परंतु बेरिश प्राइस ॲक्शन आहे का, नाही. आणि त्याच्यानंतर जर काही पुलबॅक घेऊन काही बेरिश प्राइस ॲक्शन झाली तर सप्लाय झोनवरती बेरिश प्राइस ॲक्शन होती एक मोठ्या मोमेंटम नंतर. तरी प्राइस ॲक्शन जर बेरिश होत असेल तर या मोमेंटममध्ये तितकी स्ट्रेंथ नाही आहे आपल्याला असं समजू शकतो. आणि इकडे मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, लेवल काय बनतं ते समजून घ्या.
ओके. डायरेक्ट ब्रेक होत असेल तर मग सेलिंगचा टेक्निकली विचार केला प्रायजेक्शननुसार तर मग सेलिंगचा बी बनत नाही. ती या लेवलवरती येऊन काहीसा डबल टॉप, काहीसा कप अँड हँडल पॅटर्न किंवा काहीशी अशा पद्धतीने चॅनल आणि चॅनलचा ब्रेकडाऊन करून जर नो ट्रेडिंग सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल काय आहे 55,700, 55,528 आणि 55,340 या काही सेलिंग साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. ज्यावेळेस या लेवलवरून ब्रेकआउट आलाय त्यावेळेस मल्टिपल टाइम कुठे रेजिस्टन्स बघायला मिळालाय या लेवलच्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. आता इकडे थोडंसं समजून घ्या की इकडे सेलिंग साईडला जाताना मार्केट ही लेवल ब्रेक करून थोडंसं खाली पण येऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने प्रायजेक्शन करून ज्यावेळेस चॅनल असा असेल त्यावेळेस ब्रेकडाऊन होण्याची पॉसिबिलिटी वाढते आणि ज्यावेळेस चॅनल असं असेल ओके असेंडिंग डिसेंडिंग थोडं समजून घ्या आणि त्यावेळेस जर ब्रेकआउट असेल तर परत मार्केटमध्ये बुलिश मूव्हमेंट येण्याची पॉसिबिलिटी कमी बुलिश मूव्हमेंट येण्याची पॉसिबिलिटी वाढते. आता थोडंसं इकडे काय आहे तिकडे थोडंसं ट्रिकी काय आहे की मार्केट पुलबॅक घेऊ शकतो या लेवलपर्यंत पण या लेवलपर्यंत पण. त्यामुळे सेलिंग साईडला जर व्यवस्थित प्रायजेक्शन नसेल काहीशी बी ग्रेड किंवा सी ग्रेड प्रायजेक्शन असेल सेलिंग साईडची तर थोडंसं रिस्क मॅनेजमेंट पोझिशन सायझिंगवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. परंतु चांगलं सुटसुटीत पॅटर्न जर बनत असेल तर मग डाऊन साईडला देखील मोमेंटम काहीसा निगेटिव्ह मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला जाताना आता या लेवलनी या लेवलला टच केलं नाही अजून, हा रेजिस्टन्स आहे ते याला पहिले जाऊ द्या, टच करू द्या, रेजिस्टन्स खाऊ द्या, त्याच्यानंतर परत पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक घेऊन परत काहीसा रिव्हर्सल दाखवते आणि रिव्हर्सल दाखवून जर लेवल ब्रेक होत असेल तर याच्यासाठी जवळजवळ आपल्याला मार्केट ओपनिंग नंतर तास दीड तास आपल्याला इकडे बघावं लागेल प्राइस ॲक्शन काय बनते. ओपनिंगमध्ये प्राइस ॲक्शन बनण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. मग फर्स्ट लेवल काय आहे 56,400, 56,567 सेकंड लेवल, 56,765 थर्ड लेवल या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर हे सगळे काय आहे रेजिस्टन्स लेवल आहेत आणि बँक निफ्टी जर काहीसा 300, 300, 350 प्लस जर गॅप अप होत असेल तर आत्ताच बघितलं आपण की 1400 पॉईंटचा एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिला आहे आणि 300, 350 पॉईंट जर गॅप अप पण होत असेल तर ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे जो की गॅप अप गॅप डाऊन सेटअप देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर थोडंसं मार्केट स्लो होऊ शकतं. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सची आज एक्सपायरी आहे आणि सेन्सेक्समध्ये देखील आज एक इनसाइड कॅन्डल सेटअप होता, बऱ्यापैकी डाऊन साईड मोमेंटम दिला. त्याच्यानंतर जर बघितलं तर लेवल इकडे ब्रेक करून एक बुलिश मोमेंटम दाखवला. 77,152ची लेवल आपण काल इकडे नो ट्रेडिंग झोनमध्ये बघितली होती. त्या लेवलनंतर मार्केटचा मोमेंटम बघा आणि 77,900ची शेवटची लेवल होती बुलिश साईडची जो की स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, त्या लेवलच्या आसपास क्लोजिंग दिलेली आहे. ओके. इंडेक्स थोडासा ड्रॉप झालाय, मे बी काही पॉझिटिव्ह न्यूज असतील मार्केटमध्ये. ओके. रिमूव्ह लेवल आजचा इंट्राडे आहे 78,021. याची रेंज थोडीशी मोठी आहे, थोडी छोटी करूया आणि याची एक्सपायरी आहे लक्षात ठेवा. सेन्सेक्समध्ये एक्सपायरी खूप प्रीमियम अप डाऊन खूप फास्ट होतात. ओके. 1 तासाची कॅन्डल जर बघितलं तर हेवी ग्रीन कॅन्डल आहे, थोडासा पुलबॅक येण्याची वाट बघणं गरजेचं आहे. ओके. इकडे जर बघितलं तर सेन्सेक्सचा 5 मिनिटा चार्ट आहे, उद्याची एक्सपायरी आहे. ओके 7 मेची आणि इकडे जर बघितलं तर ब्रेकआउट लेवल आहे. आता इकडे थोडंसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल, काहीसा बुलिश फ्लॅगिंग पॉल जर होत असेल 78,021ची लेवल तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 78,288, सेकंड रेजिस्टन्स 78,515 आणि थर्ड रेजिस्टन्स 78,000
700च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स आहे. या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. 78,020 ओके. रेजिस्टन्स लेवल डाऊन साईडला जर बघितलं तर 77,700 सपोर्ट लेवल आणि साधारण जर बघितलं तर 300-350 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याकडे बघायला मिळते. एक्सपायर आहे, थोडं कन्सोलेशन मार्केटला स्पेस मिळते, तर तो स्पेस मार्केटला इकडे बघायला मिळेल. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर आत्ता कुठली नेगेटिव्ह प्रायजेक्शन नाही, जे की आपण निफ्टी सेन्सेक्समध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये देखील बघितलं. खाली उद्या टप्पा खाऊन काय प्रायजेक्शन म्हणते इंट्राडे हाय ब्रेक होत नसेल आणि सपोर्ट ब्रेक होत असेल काहीशी बेरिश प्रायजेक्शन करून डायरेक्ट एक कॅन्डल ओपन झाली आणि डायरेक्ट ती ब्रेक करून गेली, ही प्रायजेक्शन नव्हे. ओके. ही व्हॉलेटिलिटी आहे, हा प्रायजेक्शन नाही आहे. ओके. त्यामुळे काही सपोर्ट टप्पा खाऊन परत पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक होत असेल तर मग नेगेटिव्ह प्रायजेक्शन काय बघायला मिळते, 77,481, 77,300 आणि 77,100 या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. लक्षात काय ठेवायचं की निगेटिव्ह साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे निगेटिव्ह साईडला जाताना आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे. गॅप अप जर ओपन होत असेल काहीसा 400-350 पॉईंट प्लस, तर एक निगेटिव्ह गॅप फिलिंगची मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट आपल्याला कन्फ्युजन, कन्सोलिडेशन आणि शांत राहताना दिसू शकतं. आता OI डाटा समजून घेऊया. ऑप्शन चेन ओपन केली आहे. बघा हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म धनचा आहे. अशा पद्धतीने इकडे आपण चार्ट ट्रेडिंग केलेला आहे आणि चार्टवरतीच आपल्याला ऑप्शन चेन बघायला मिळत आहे. ओके. तर हा जो धनचा प्लॅटफॉर्म तुम्हाला जर अशा पद्धतीने ऑप्शन डाटा बघायचा असेल, OI डाटा बघायचा असेल तर तुम्ही धनचा अकाउंट ओपन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 7 मे म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. 77,900ची क्लोजिंग आहे. 5 लाखाच्या आसपास पुट रायटिंग आहे आणि 2 लाखाच्या आसपास कॉल रायटिंग आहे. परंतु इकडे जर बघितलं राऊंड लेवल कुठे येते, 78,000च्या आसपास येते. ओके. या लेवलच्या आसपास 78,000 होती. किती पुट रायटिंग आहे, 12 लाख. कॉल रायटिंग किती आहे, 10 लाख. म्हणजे मार्केट इतकं जोरात पळालं तरी इकडे आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळत आहे. मग 78,000 लेवल जर बघितलं तर 78,021चा रेजिस्टन्स आहे आणि 77,700ची सपोर्ट लेवल आहे. यामध्ये थोडं कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळू शकतं, कारण की इकडे त्या एका स्ट्राईक प्राईजवरती आपल्याला दोन्ही साईडला बऱ्यापैकी कॉल रायटिंग, पुट रायटिंग बघायला मिळते. आता बुलिश साईडला जर जात असेल शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जर येत असेल तर मग लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. ओके. डाऊन साईडला थोडासा स्पेस आपण थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, जेणेकरून मार्केट तिकडे जर कन्सोलिडेशन झालं तर फेक ब्रेकआउटपासून आपण वाचू शकतो. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओमधनं शिकायला मिळत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास ही कमेंट नक्की करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.